पक्षाच्या विरोधात जाऊन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शरद पवार गटाचे उमेदवार रमेश कदम यांचा प्रचार करणाऱ्या भास्कर जाधव यांना मातोश्रीवरून समज देण्यात आल्याची माहिती शिवसेनेच्या वरिष्ठ सूत्रांनी दिली। चिपळूणमध्ये ठाकरेंचा उमेदवार असताना जाधव यांच्याकडून रमेश कदम यांचा प्रचार केला जातोय। पक्षाला नुकसान होईल असं कृत्य न करण्याचा सल्ला जाधव यांना देण्यात आल्याची माहिती सूत्रांकडून मिळते। बातमी महत्त्वाची आहे। ठाकरेंकडील 20 ते 25 जागांची मागणी मनसेकडून करण्यात आल्याची माहिती सूत्रांकडून मिळते। मराठी बहुल भागातील अधिकाधिक प्रभाग मिळवण्यासाठी मनसे आग्रही असल्याची माहिती सुद्धा सूत्रांकडून मिळते। शिंदे सेनेत गेलेल्या काही नगरसेवकांच्या जागांसाठी सुद्धा मनसे आग्रही आहे। ठाकरे सेनेची ताकद असलेल्या जागा मनसे मागत असल्यानंच मोठा पेच निर्माण झालाय। मनसेची ताकद आणि उमेदवार बघूनच जागा सोडण्यावर ठाकरे सेना ठाम असल्याची माहिती सुद्धा सूत्रांकडून मिळते। तर मुंबई पाठोपाठ कल्याण डोंबिवलीतही ठाकरेंची शिवसेना आणि मनसेत युती होणार अशी माहिती सूत्रांकडून मिळते। ठाकरे सेनेकडून वरुण सरदेसाई आणि मनसेकडून राजू पाटील यांच्यावर जबाबदारी देण्यात आलेली आहे। काल उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या उपस्थितीत यावर प्राथमिक चर्चा झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। स्थानिक पातळीवर जागा वाटपासंदर्भात वरुण सरदेसाई आणि राजू पाटील प्राथमिक चर्चा करणार आहेत। तर ठाकरे सेनेचे जिल्हाप्रमुख दीपेश म्हात्रे भाजपमध्ये गेल्यानंतर आता राजू पाटील आणि वरुण सरदेसाई यांच्यात पुढील चर्चा होणार आहे। तटकरेंनी आपला डीएनए चेक करावा असं म्हणत महेंद्र थोरवे यांनी टीका केली आहे। थोरवेंसारखी नीच प्रवृत्ती रायगडची जनता ठेचून काढेल असं अनिकेत तटकरे यांनी म्हटलंय। आमचा डीएनए जनसामान्यांमधला असल्याचं उत्तर अनिकेत तटकरे यांच्याकडून थोरवेंना देण्यात आलंय। तर आम्हाला महेंद्र थोरवे यांच्या सर्टिफिकेटची गरज नाही असंही अनिकेत तटकरे यांनी म्हटलंय। काय लाईक तटकरेचा डीएनए पहिला तटकरेंनी चेक करावा, त्याचा डीएनए त्यांनी चेक करावा, तो काय लायकीचा आहे तो, मग त्यांनी आमच्यावर बोलावं। तटकरेचा डीएनए पहिला तटकरेंनी चेक करावा, त्याचा डीएनए त्यांनी चेक करावा, तो काय लायकीचा आहे तो, मग त्यांनी आमच्यावर बोलावं। महेंद्र थोरवे सारखी नीच प्रवृत्ती हे निश्चितच रायगडची जनता ठेचून काढेल ह्या निवडणुकीच्या माध्यमातून। याच्यापेक्षा जास्ती मला काय बोलायचं नाही, कारण या अशा दुष्प्रवृत्तीला मला खरं तर त्या पातळीवर जाता येत नाही, पण जितका निषेध करता येईल तेवढा करण्याचा मी निश्चितच मी बोलू शकत नाही, कारण मी एक सुसंस्कृत कुटुंबामध्ये जन्माला आलेलो। माझा डीएनए असेल, तटकरे साहेबांचा डीएनए असेल, हा चांगलाच आहे आणि जनसामान्यातला आहे। त्याच्यामुळे रायगडच्या जनतेला त्यांचा डीएनए माहिती आहे। महेंद्र थोरवे उमरग्यात आमदार म्हणण्यावरून आजी माजी आमदारांमध्ये जुंपली। ठाकरेंचे आमदार प्रवीण स्वामी यांनी माजी आमदार चौघुलेंवर टीका केली। माजी आमदार म्हणून घ्यायला त्यांना लाज वाटते असं प्रवीण स्वामी यांनी म्हटलंय। ज्ञानेश्वर चौघुले यांनीही प्रवीण स्वामी यांना प्रत्युत्तर दिलंय। आमदारकीच्या वेळेस माजी आमदार म्हणाला त्यांना देखील लाज वाटते। अनेक व्हिडिओ ऐकले, माजी आमदार कोणच म्हणत नाही, आमदार साहेब चालूच असतं, डोक्यातून आणि हवाच गेली नाही। ऐकण्यात आलं की काल बोलत असताना त्या आमदारांनी सांगितलं की ते आमदार अजून त्यांना माजी आमदार म्हणत नाहीत, कोणी सगळे आमदारच म्हणतात। आता ती काय मला लोकांनी आमदार म्हणून मी काय लोकांना काय असं काय सांगत सुटलं नाही। लोकांच्या मनातली ती भावना असेल तर मला मी रोखू शकत नाही ना। मी उलट सर्व ठिकाणी सांगतो, तुम्ही साक्षीदार असाल बऱ्याच ठिकाणी, कोणी चुकून जर मला स्टेजवर आमदार साहेब म्हटलं तर अरे माझे आमदार म्हणा, असं मी स्वतः कित्येक वेळेस